नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 6वी सामान्य विज्ञानाचं दुसरं प्रकरण, ज्याचं नाव आहे मापन. मापन म्हणजे काय बाबा? मोजमाप. आपण सगळ्या गोष्टींचं मोजमाप करतो बरं का आजकाल. कसं आहे, माझ्या हातामध्ये आहे एक पेन. या पेनाची लांबी किती बाबा, किती सेंटीमीटर मध्ये ते आपण सांगू शकतो. माझा जो चष्मा आहे त्या चष्म्याची जाडी बाबा किती किती मिलीमीटर मध्ये सांगतो. माझी उंची जी आहे ती किती सेंटीमीटर मध्ये पण सांगू शकतो, फूट मध्ये पण सांगू शकतो. मुंबई ते पुणे मध्ये किती अंतर आहे हे तुम्ही किलोमीटर मध्ये सांगू शकताय. तर अशा प्रकारे मित्रांनो, मापन करत असताना आपण कसं करायचं आणि मापन करत असताना नेमकी कुठल्या कुठल्या प्रकारची एकक असतात, या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे. तर जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि या प्रकरणाच्या जर नोट्स हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या प्रकरणाच्या नोट्स डाउनलोड करू शकताय. तर बघा मित्रांनो, मापन 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 आपल्या रोजच्या जीवनामध्ये मापन कुठे कुठे होते. बघा मित्रांनो, दूधवाला येतो घरामध्ये आणि म्हणतो मी दूध आणलेलं आहे. आणि दूध कसं आणतो तो? लिटर मध्ये. 1 लिटर, 2 लिटर, 1.5 लिटर. ह्या दूधवाल्यावरून मला एक दूधवाल्याचा मला एक काय बाबा जोक आठवला, लहानपणी मी ऐकला होता. तर तो दूधवाला असतो आपला काय बाबा, दूधवाला असतो हिंदी, आपला भैया तो हिंदी मधून बोलतो आणि आपली जी मराठी बाई असते. आणि त्या मराठी बाईचं काय होतं माहितीये का, एकदा दूध नासून जातं, दूध नासतं सगळं. आणि मग ती बाई म्हणते त्याला आल्यानंतर, ओ भैया जी आपने जो दूध दिया था ना वो दूध नाशा. अरे बापरे, तिची दूध नाशा. मग ती बाई म्हणते, भाभी जी वो दूध नाशा क्योंकि आपने भांडी नाही घाशा, इसलिए दूध नाशा. तर आता एकदम फालतू जोक आहे, कदाचित तुम्हाला हसायला आलं पण नसेल, पण ठीक आहे. दूध आपण जे कशामध्ये मोजतो? लिटर मध्ये. आपण कधी कधी बघा रोजच्या व्यवहारामध्ये आपण जातो दुकानामध्ये, एकदम गरमी असते, हीट असतं. आता सध्या पाऊस पडतोय, काही ठिकाणी नाही पडत, काही ठिकाणी पाऊस जोरात पडतोय. मागच्या आठवड्यात आमच्या इथं धुवाधार पाऊस झाला. असा पाऊस झाला की पुलाच्या वरून पाणी जायला लागलं. त्याच्यामुळे आमच्या ऑफिसला सुट्टी मिळाली. वा 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 वा. आणि मग ते गाणं आठवलं, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साठून सुट्टी मिळेल का, त्याच्याऐवजी पुलावरून पाणी जाऊन सुट्टी मिळेल का. असं मला ते गाणं आठवलं थोडस. ओके. तर शाळांना बऱ्याच सुट्ट्या होत्या. पाणी ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये जातो दुकानामध्ये, बिस्लरी द्या काका, बिस्लरी द्या, 1 लिटरची बिस्लरी द्या, मोठी बिस्लरी 1 लिटरची. काय काय आता अर्ध्या लिटरच्या पण आल्यात, अर्ध्या लिटरची बिस्लरी द्या. काय काय बिस्लरीच्या बाटल्या 2 लिटरच्या, काय काय बिस्लरीच्या बाटल्या 5 लिटरच्या, मोठे मोठे जार असतात 10-20 लिटरचे असतात. ओके, हे आपण रोजच्या व्यवहारामध्ये वापरत असतो. त्याचबरोबर डॉक्टर साहेब, डॉक्टर येतात, आपल्याला आला ताप, आज मंगलवार है गन्या को बुखार है, गणेश गया डॉक्टर के पास, डॉक्टर ने लगाई सुई 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 सुई. ते सुई लागण्याच्या अगोदर डॉक्टर चेक करतो बाबा किती ताप आहे. ते ताप मोजण्यासाठी तापमापीची आवश्यकता असते. ती तापमापी तुम्ही बघितली असेल ना, तापमापी असं एकदम काखेमध्ये ठेवतात. बाबा टेम्परेचर झालेलं आहे 100 डिग्री. नाही, कधी कधी ते डिग्रीमध्ये असतं, म्हणजे अंशामध्ये असतं, कधी कधी फॅरेनहीट मध्ये असतं, कधी कधी केल्विन मध्ये असतं. पण आपले डॉक्टर काका सुद्धा आपला ताप मोजतात. बाबा भावाचा ताप किती आहे, किती डोक्याला ताप आला याच्या, हा ताप वेगळा, डोक्याला आलेला ताप वेगळा. त्याच्यानंतर कापड विक्रेता, कापडाची लांबी. कापडाच्या दुकानामध्ये जाता तुम्ही, कपड्याच्या दुकानामध्ये, आणि मग तो कपड्यावाला कपडा देतो तुम्हाला, शर्ट पीस 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर. काका तुम्हाला किती मीटर पाहिजे, 1 मीटर पाहिजे का 2 मीटर पाहिजे? मग मग तुम्ही म्हणता, काका मला आहे ना आम्हाला 2.5 मीटर द्या. मग तो 2.5 मीटर देतो तुमच्या शर्टानुसार. पॅन्ट पीस किती मीटर पाहिजे? तो भावड्या मीटर मध्ये, तो सेंटीमीटर मध्ये बोलत नाही, तो लिटर मध्ये बोलत नाही. त्याचा कार्यक्रम नुसता मीटर मध्ये, नुसता मीटर मध्ये, नुसता आपल्याला पार आपल्या कामाला लावता आपल्याला. तो म्हणतो, एक नका काका 2 शर्ट घ्या मस्त. काय एका शर्टामध्ये घ्या 2 शर्ट, फुल पैसा वाया जातो. त्याच्यानंतर ह्या काकी बघा इथं दुकानामध्ये भाजी विकणाऱ्या काकी काय बाबा, किलो मध्ये, त्यांचा विषय किलो मध्ये. 1 किलो, 2 किलो, 3 किलो, पाव किलो, अर्धा किलो. ओके. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मापन म्हणजे एखाद्या गोष्टीचं माप घेणं, गोष्टीचं माप घेणं भावड्या, व्यक्तीचं माप नाही. व्यक्तीचं माप घेणं वेगळं, हा याचं मापच काढतो मी. थांबा आता. सरांनी गाण्याचं अख्खं माप काढलं, आमच्या काकूनी शेजारच्या ताईचं माप काढलं. आता ते माप वेगळं आणि हे माप वेगळं. म्हणजे थोडक्यामध्ये काय बाबा, मापन म्हणजे रोजच्या गोष्टीचं अचूक माप करणं.
आता पुढचा मुद्दा या ठिकाणी जरा नीट बघून घ्या भावड्यांनो. हे बघा विषय कसा आहे, अप्रमाणित मापन म्हणजे काय आणि प्रमाणित मापन म्हणजे काय, दोन प्रकारचं मापन आहे. आता इथं बघा हे दोन पोरं आहेत, त्यांना क्रिकेटचा ग्राउंड, क्रिकेटचा पिच, आता तुम्हाला लय आवड असते, तुमच्या अंगात लय मस्ती क्रिकेट खेळायची बरं का. मला बाकीचे खेळ झाले बाजूला, क्रिकेट असेल विट्टू दांडू असेल. समजा विट्टी दांडूची दोघांनी बाबा दोन मित्र आहेत, 3-4 मित्र विट्टू दांडू खेळणार आहेत. ते म्हणतात की बाबा माझी विट्टी किती लांब पडलेली आहे त्याचं माप घ्यायचं. आणि ते माप घेताना एकाच्या हातामध्ये असते मोठी काठी, बरोबर, आणि एकाच्या असते दांडू आणि एकाच्या हातामध्ये असते विट्टी. मग आता जर ते माप घ्यायचा प्रयत्न केला, एकाने घेतलं लाकडाने त्या दांडक्याने, किती दांडकी बसतात 10, आणि दुसऱ्याने घेतली विट्टीने, किती विट्टी बसतात 12, बाबा किती विट्टी बसतात 30. ते 10, एक 10 दिसेल आणि एक 30 दिसेल, मग ते वेगवेगळं असेल का नाही, कारण दोन्ही या ठिकाणी तसं दिसायला वेगवेगळं असणार आहे, म्हणजे मापन व्यवस्थित परफेक्ट करता येणार नाहीये. त्याचबरोबर या पिचची जर का लांबी मोजायची, एखाद्याने म्हटलं की बाबा हा जो काही स्टंप आहे ना, त्या स्टंप पासून आपल्याला 12 पावलावरती, किती बाबा 12 पावलावरती, पुस्तकामध्ये 15 पावलापर्यंत आपल्याला पिच बनवायचा आहे क्रिकेटचा, 15 पावलावर. एक आहे एवढूसा पोरगा आणि एक आहे मोठा पोरगा. मोठा पोरगा म्हटलं मी 15 पावलं चालतो, तो जाईल पुढं, आणि बारक्या पोराची 15 पावलं अलीकडे येतील, ते मापन पण परफेक्ट होणार नाही. याला आपण म्हणतो अप्रमाणित मापन. आता समजा बेंचची लांबी मोजली, बाबा गाण्यावरला मास्तरनी सांगितलं, हे जाग पोरे बेंचची लांबी मोजून ये तिकडच्या पलीकडच्या वर्गामध्ये. ताई गेली आपली, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ती आली, सर 10वीत. सर गेले मोजायला, सरांनी आपल्या हाताने मोजलं, 1 2 3 4 5, 5वीत आहे. सर आले, काय ग बाई तू काय बोलते 10वीत, 5वीत लांबी आहे फक्त, 10वीत नाहीये लांबी. मग गडबड कुठे झाली, ह्या पोरीची बिचारीची हातं आहे बारीक आणि आपल्या सरांची हातं आहेत मोठी, बरोबर की नाही. त्याच्यामुळे ती पण मापन जे आहे ते अप्रमाणित मापन आहे, ते बरोबर येणार नाही. हिच्या 10वीता तर ह्यांच्या 5वीता, त्याच्यामुळे ते इक्वल होत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या मापनला जे जुगाड करून आपण मापन म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, अप्रमाणित मापन. अप्रमाणित, बरं का. गोंधळ काय होतं माहितीये का, वय आणि शरीर यष्टीनुसार प्रत्येकाचं माप वेगळं असतं. या छोट्याची पावलं छोटी छोटी, या मोठ्याची पावलं मोठी मोठी, या सरांचा हात मोठा मोठा, दीदीचा हात छोटा छोटा, म्हणून या सगळ्यांना आपण म्हणतो अप्रमाणित मापन. कारण ही मापन अचूक होत नाही, ही मापन परफेक्ट होत नाही, ही मापन करेक्ट होत नाही, यांना आपण म्हणतो अप्रमाणित मापन. मग आता हे लय गडबड झाली बरं का. पहिल्या जुन्या काळामध्ये कसं व्हायचं बायका, जगामध्ये कसं व्हायचं पूर्वीच्या काळामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी माप वेगवेगळी. कोण वित्तेने घ्यायचा, कोण एखादा या कोपऱ्यापासून या हातापर्यंत माप घ्यायचा, बाबा चला एखाद्या वस्तूचं माप मोजायचंय, 1 हात. आता एवढाचा छोटा पोरगा असेल त्याचा हात छोटा, त्याच्यामुळे प्रत्येकाचे हात वेगवेगळे दिसायला लागले. आता या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं आहे की बाबा काही ठिकाणी, म्हणजे पूर्वी लांबी कशाने मोजायचे बाबा, हात असेल, हाताची बोटं असेल, हाताची ईत असेल, मुष्टी असेल, हस्त असेल, पद असेल, पाय असेल, या प्रकारची एककं पूर्वी वापरली जायची, बरोबर. त्याच्यामुळे परंतु ही जी एककं वापरताना प्रॉब्लेम होतो. प्रत्येकाच्या हात, वय असेल, वजन असेल, उंची असेल, याच्यानुसार ही मापनं वेगवेगळी व्हायची. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या मापनाला आपण अप्रमाणित मापन म्हणतो. मग प्रमाणित म्हणजे काय, त्याच्यानंतर पुढे सगळ्यांनी ठराविक एककच वापरलं, म्हणजे बाबा फूट असेल, सेंटीमीटर असेल, अशाच प्रकारचं एकक जर सगळ्यांनी वापरलं तर त्याला आपण म्हणू शकतो प्रमाणित मापन. आणि ह्या प्रमाणित मापनाची एक पद्धत आहे, या पद्धतीला आपण SI एकक पद्धत म्हणतो. म्हणजे काय झालं माहितीये का, सगळीकडे गोंधळ व्हायला लागला. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक देशामध्ये, म्हणजे अंतर असेल, धान्य असेल, द्रव्य असेल, यांचं मापन करण्यासाठी वेगवेगळ्या देशात वेगवेगळी सिस्टीम. मारी चायनामध्ये गेलो, त्यांचं चिवचाव वेगळं. चायनामध्ये कोणतरी तर राजाच्या पायावरून मोजणार, म्हणजे उदाहरण सांगतो तसं ना, कोणतरी म्हणणार की हाताने माप घेतोय, कोण त्याच्या पायाची लांबी किती त्याच्याने माप घेतोय, कोणतरी वेगळ्या काठीने माप घेतोय, कोण कुठं कसा. तिकडं भारतामध्ये वेगळी सिस्टीम, पाकिस्तान काय तेव्हा नव्हताच म्हणायला, सगळे एकत्रच होते आपले, हम साथ साथ आहे, जवाला वरण भाते सगळे होते. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये वेगळी सिस्टीम, युरोपमध्ये वेगळी सिस्टीम, तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये वेगळी सिस्टीम, त्यातल्या त्यात भारतामध्ये आलं की भारतामध्ये गावागावामध्ये सिस्टीम वेगळी. म्हणजे प्रत्येक देशामध्ये मापनाची सिस्टीम वेगळी होती. पण त्याच्यामुळे व्यवहार करताना गडबड व्हायची. मग सगळ्या देशातली मोठी मोठी माणसं आली जवळ. कुठली माणसं आली, मोठी माणसं आली जवळ, मोठी सायंटिस्ट वगैरे ज्यांची केस पांढरे झालेत ना, अशी सगळी आली, एकत्र आली. ती म्हणली अरे ही गडबड आहे, आपण काय करू, आपण सगळ्यांची एकच मेथड चालू करू काहीतरी. हे काय याचं वेगळं त्याचं वेगळं, सगळ्यांचं वेगवेगळं आलंय, त्याच्यामुळे लय गोंधळ व्हायला लागलाय. आपण सगळेजण एकच सिस्टीम चालू करू.
हा पूरा सिस्टीम हिला देंगे बरं का, पूरा सिस्टीम हिला डाला. आणि सगळ्यांनी एकच पद्धत चालू केली. मग ती जी पद्धत आहे तिला नाव दिलं SI पद्धत. भावड्या, आंतरराष्ट्रीय एकक सिस्टीम, इंटरनॅशनल, फुल इंटरनॅशनल सिस्टीम पकडा तिला म्हणा, आंतरराष्ट्रीय एकक पद्धत चालू केली. आणि त्या एकक पद्धतीनुसार काय झालं बाबा, मापनासाठी एकके ठरवण्यात आली. बघा, जसं लांबी मोजण्यासाठी किंवा अंतर मोजण्यासाठी बाबा मीटरचा वापर करायचा, मीटरला M त्याचा सिम्बॉल. वस्तुमान म्हणजे मास म्हणजे वस्तुमान मोजण्यासाठी किलोग्रामचा वापर करायचा, त्याचा विषय आहे केजी. आणि वेळ मोजण्यासाठी, वेळेची वेळ मोजण्यासाठी काय करायचं, सेकंदाचा वापर करायचा S. ओके, तर अशा प्रकारे यांनी ठरवलं की बाबा आपण अशाच प्रकारे मापन करू, चला डोक्याला ताप नको उगाच. हा, आणि तुम्हाला एक गोष्ट माहितीये का, प्राचीन इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंत अंतर जे आहे त्याला क्युबिट मानायचं. म्हणजे इथून कोपरापासून बोटाच्या टोकापर्यंत इजिप्तमध्ये माप घेतलं जायचं आणि त्याला काय नाव दिलं, क्युबिट. ओके, पण तेही माणसाच्या मनगणिक बदलायचे. आणि ते कसं आहे माहितीये का, ते प्रत्येक माणसाच्या याच्यानुसार बदलणार, माणसाच्या उंचीनुसार बदलणार, त्याच्यामुळे ते फेल ठरलं मित्रांनो, एक लक्षात घ्या. ओके, आता पुढे बघा, रोमन लोकांनी स्वीकारलेलं क्युबिट वेगळं होतं. रोमन लोकांचं कसं होतं, 2 फुटात विभागलं होतं आणि प्रत्येक फुटाचे त्यांनी 12 समान भाग केले होते, त्यांचं फुटामध्ये व्हायचं. ओके, ते या सगळ्या गोष्टी आता बाजूला ठेवू आणि आपण आपली गाडी थोडीशी पुढे नेऊयात. आता पुढचा मुद्दा बघू, जास्त महत्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष द्या. आता हे बघा, लांबीची एकके लहानकडून मोठ्याकडे भावा. एक लक्षात घ्या, तुमच्या कंपासमध्ये एक मीटर पट्टी असेल बघा, अशी पट्टी असते. आईला मला नाही भेटत पट्टी, मला मोठी पट्टी भेटली. तुमच्याकडे छोटी पट्टी असेल, ही बघा एक माझ्याकडे मोठी पट्टी आहे, ही फूट पट्टी. तुमच्या कंपासमध्ये आता ही किती 30 सेंटीमीटर आहे, तुमच्या कंपासमध्ये 15 सेंटीमीटरची असेल, अशी छोटी असेल. याच्यामध्ये काय असतं बाबा, ही जी पट्टी आहे या पट्टीवरती, तुमच्या पट्टीवरती 0 ते 15 पर्यंतच्या खुणा असतील, इथं माझ्याकडे 0 ते 10 पर्यंतच्या खुणा आहेत. ओके, आता याच्यामध्ये लक्षात घ्या, इथं काय झालेलं आहे, प्रत्येक 2 मोठ्या खुणांमधलं अंतर 1 सेंटीमीटर. आता तुम्हाला माहितीये, या 2 मोठ्या खुणांमधलं अंतर 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, या दोघांमधलं अंतर 1 सेंटीमीटर, या दोघांमधलं अंतर 1 सेंटीमीटर, या दोघांमधलं 1, या दोघांमधलं 1, या दोघांमधलं 1 1 1 1, सगळ्यांमधलं अंतर 1 1 सेंटीमीटर. आणि ते 1 1 सेंटीमीटरच्या आतमध्ये पण छोटे छोटे 10 भाग केलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हे 10 भाग केलेत. ते 10 भागांमधलं जे अंतर आहे ना, ते 10 भाग केलेत, ते छोटे छोटे आहेत. ते किती, 1 1 mm चे. त्याला आपण काय म्हणतो, मिलीमीटर. बरोबर, काय म्हणतो त्याला आपण, मिलीमीटर. म्हणजे तुम्ही तुमच्या पट्टीमध्ये सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर पासून 1 मिलीमीटर पर्यंतचं, म्हणजे 1 मिलीमीटर पासून 15 सेंटीमीटर पर्यंतच्या वस्तूचं तुम्ही मोजमाप करू शकताय, लांबीचं मोजमाप करू शकताय तुमच्या पट्टीमधून. ओके, फक्त भावड्या एक मोजमाप करताना लक्षात ठेवायचं, तुम्हाला जर का मोजमाप करायचंय भावा, मला समजा इथून A पासून B पर्यंतचं मला जर का मोजमाप करायचं असेल तर पट्टीमध्ये धरून चालेल का, नाही. मध्ये धरली तर लपडा व्हायचा, चुकायचं. 0 कुठे बाबा, 0 जो आहे तो पहिल्या आरंभ बिंदूवर ठेवायचा आणि मग पुढचा कार्यक्रम करायचा. बाबा किती बाबा, 21 सेंटीमीटर झालं, म्हणजे आरंभ बिंदू तुमचा 0 पाहिजे. ओके, तिथून तुम्हाला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. ओके, त्याला आपण संदर्भ बिंदू म्हणू शकतो. आता पुढचा मुद्दा बघा, आता लांबीचं जे काय बघा, आणखी एक लक्षात घ्या, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. एवढं लक्षात ठेवायचं. ही काही मापनं आहेत आणि प्रत्येक मापन आपण वेगळं. आता बघा, मिलीमीटर, ही जी तुमची मुंगी आहे, त्या मुंगीची तुम्ही उंची असेल, लांबी असेल, ती कशी मोजणार, मिलीमीटर मध्ये. आणि रस्ता आहे, या रस्त्याची लांबी कशामध्ये मोजणार, किलोमीटर मध्ये. रस्त्याची लांबी जर मिलीमीटर मध्ये मोजायला गेला तर भावड्या केस पांढरी होतील, डोक्याला ताप होईल, सगळे लोक टेन्शन मध्ये येतील. हा, आता मोजण्याची साधने, लांबी मोजण्याची भावा साधने आहेत. बघा, ही साधने, कंपास पेटी, तुमच्या कंपास पेटी आहे, त्या पेटीमध्ये तुम्ही काय मोजू शकताय, मोजपट्टी असते कंपास पेटी मधली, तिच्यामधील तुम्ही वही मधल्या ज्या काही रेषा आहेत त्यांची लांबी मोजाल. पेन्सिलीची लांबी सुद्धा तुम्ही मोजू शकताय. त्याचबरोबर माझ्या हातामध्ये पेन आहे, त्याची लांबी मोजू शकताय. तुमच्याकडे पेन्सिल असेल तिची लांबी मोजू शकताय. हा माईक आहे, त्याची लांबी मी मोजू शकतो. माझ्या चष्म्याची जी कांडी आहे तिची लांबी मी मोजू शकतो. ओके, म्हणजे ह्या माझ्या बोटाची लांबी सुद्धा मी मोजू शकतो. कशाने मोजू शकतो, तर ह्या पट्टीने. प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे. सगळीजण मोजायचं जरी काम करत असली ना भावड्या, प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे बघा, ही मोठी जी टेप आहे ना, बघा तुमच्या शाळेमध्ये अशी मोठी साखळीची टेप असते बघा. शाळेचे पीटीचे मास्टर येतात आणि आपण सगळेजण त्याच्यासमोर 1 2 1
असं करत करत फिरत असतो पीटीच्या मास्तरांच्या सोबत. हा, म्हणजे पीटीचे मास्तर म्हणजे लय भारी असतात. आमच्या टायमाला असे मास्तर होते, हे धुवायचे. हा, शिकवायचे पण चांगलं बरं का. मार खाऊन लय तयार झालो आम्ही. आता हे जे काय तुमच्या शाळेतले पीटीचे मास्तर आहेत, ते काय करतात, तुमच्याकडे खो खोचा ग्राउंड आखायचा असेल, कबड्डीचा ग्राउंड आखायचा असेल, तर तो सगळा ग्राउंड आखण्यासाठी मैदानाचं मोजमाप करण्यासाठी या टेपचा वापर, म्हणजे मोठी जी टेप आहे, खेळाचं मैदान, रस्त्याची लांबी मोजण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. त्याचबरोबर मीटर टेप, हा टेप तुम्ही बघितला असेल कपड्याच्या दुकानामध्ये. ज्यावेळेस तुम्ही जाता कपड्याच्या दुकानामध्ये गेला तर माप घ्यायला हाच टेप वापरतात. याचं काय काम नाही, या पट्टीचं काय काम नाही, यांचं पण काम नाही. माप घेण्यासाठी या टेपचा वापर करतात. कुठं? मीटर टेप कापड विक्रेता आणि शिवणकाम मोजण्यासाठी याचा वापर करतो. कधी कधी तुमची जर उंची मोजायची असेल तर याचा असं लावली बाबा मोजली उंची तरी पण चालू शकतो. ओके, पण शक्यतो जास्तीत जास्त या कामासाठी. आणि कधी कधी काय होतं, आता माझ्याकडे समजा हा जो चष्मा आहे, या चष्म्यामध्ये माझी जी काच आहे, ग्लास आहे, तिची जर का मला तिची रुंदी जर मला मोजायची असेल तर, तिची जर जाडी मोजायची असेल तर, किंवा माझ्याकडे समजा 1 रुपया आहे, अरे बाबा 1 रुपया पण नाही, आता ठीक आहे 1 रुपया माझ्याकडे नाही, थांबा मी अजून एक पैसे जर, हा बघा या ठिकाणी समजा माझ्याकडे पाकिट आहे. आता या पाकिटामध्ये समजा आता मी नोट काढतो, 1 रुपयाची नोट. आता माझ्याकडे भावड्या ही 1 रुपयाची नोट आहे, बरोबर दिसली सगळ्यांना ही 1 रुपयाची नोट. याच्यावरती भारत सरकार लिहिलेलं असतं, याच्यावर रिझर्व्ह बँक नसतं लिहिलेलं. आता या 1 रुपयाच्या नोटीची जर का मला लांबी मोजायची झाली तर बाबा मी लांबी मोजतो 9.5 सेंटीमीटर, बरोबर. लांबी 9.5 सेंटीमीटर अशी मोजली. उंची जर मोजली म्हणजेच रुंदी मोजली तर ती रुंदी माझ्याकडे आली साधारणतः 6.3 वगैरे, किंवा 6.3 6.2 सेंटीमीटर आली. पण जर मला हिची जाडी मोजायची असेल तर भावा, जाडी किती ठीक आहे, किती पातळ आहे, ती जर मोजायची असेल तर ती मोजण्यासाठी मला पट्टीचा वापर नाही करता येणार. ती मोजण्यासाठी मला या व्हर्नियर कॅलिपर, बघा याला काय म्हणतात, व्हर्नियर कॅलिपर म्हणतात. ही अशी छोटी साधनं असतात, या प्रकारच्या साधनांचा वापर होतो. व्हर्नियर कॅलिपर. तुम्ही गोट्या खेळता का? गोट्याच्या मारी बटर खाली बोंबलत जाता गोट्या खेळायला? हा, खेळता का गोट्या? बर, ठीक आहे. त्या गोट्या कधी कधी खेळा, कारण बोटांचा पण व्यायाम होईल आणि त्याचबरोबर आपला नियम चांगला लागतो, त्याच्यामधून पण शिकायला मिळतं. पण ते दिवसभर गोट्या खेळत असेल तर काय उपयोग नाही. रोजच खेळत असेल तर आठवड्यातून एखाद वेळ ठीक आहे, महिन्यातून एखाद वेळ ठीक आहे, रोज रोज नका खेळत बसू. तर ते गोटी जी आहे ती जर ह्याच्या आतमध्ये ठेवली तर त्या गोटीचा मला व्यास मोजता येईल. छोट्या गोळ्या असतील, गोटी असतील, तर तिचा व्यास मला या कशामधून, स्क्रू गेज म्हणतात याला, याला म्हणतात स्क्रू गेज आणि याला म्हणतात व्हर्नियर कॅलिपर. व्हर्नियर कॅलिपर मधून तुम्हाला काय मोजता येईल, ह्याची जाडी मोजता येईल. तुमच्याकडे 1 रुपया असेल तर 1 रुपयाची जाडी किती ते मोजता येईल व्हर्नियर कॅलिपर मध्ये. आणि त्याला जर तुम्ही याच्यामध्ये ठेवला 1 रुपयाला, याच्यामध्ये असा उभा ठेवला 1 रुपयाला असा उभा, तर याच्यामध्ये त्या 1 रुपयाचं तुम्हाला व्यास पण कळेल. म्हणजे छोटं छोटं जर अंतर आहे ते जर मला मोजायचं असेल अतिशय सूक्ष्म, तर या दोघांचा मला वापर करावा लागतो. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या, या ठिकाणी तुम्ही बघा, प्रत्येक प्रकारच्या वस्तूसाठी मोजमापन करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची साधनं जी आहे त्या साधनांचा आपल्याला वापर करावा लागतो. ओके, आता मुद्दा बघा, या ठिकाणी एक चांगली गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये योग्य पद्धत कुठली, अचूक मापन करण्याची योग्य पद्धत, परीक्षेला येऊ शकतं बाबा, अचूक मापक करण्याची योग्य पद्धत कुठली, कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट काय, वस्तू मोजपट्टीच्या बरोबर 0 या आरंभ बिंदूवर ठेवायची. मगाशी बोललो 0 पासून सुरुवात करायची बाबा. 0 आपला हिरो असतो. पेट्रोल पंपावर गेलो तरी 0 बघायला लागतो. आपल्याला लक्ष नसलं की भावड्या डायरेक्ट 0 वरून लगेच 150 वर जातो रे. चुना लावतात, चुना. आयुष्यामध्ये चुना लावणारी माणसं लई भेटतील मित्रांनो. ओके, चुना लावून जातात लई गोड गोड बोलून. वस्तू मोजपट्टीच्या बरोबर 0 वरती ठेवावी. ओके, 0 पासून सुरुवात करावी. त्याच्यानंतर वाचन करताना डोळा मोजपट्टीच्या खुणेच्या अगदी लंबरेषे समोर असावा, इकडं नसावा, तिकडं नसावा. भावड्या असा समोर ठेव, इकडं तिकडं नको बघू, सरळ बघ. ओके, आता जाऊया पुढे. आता बघा पुढचा मुद्दा काय, चुकीची पद्धत काय, पट्टीचे तोक तुटलेले असेल तर गडबड होईल. तुटलेली फुटलेली पट्टी वापरू नका, पेपरला पण वापरू नका बाबा. हा, तिरप्या नजरेने बघू नका, तिरक्या नजरेने बघू नका, सरळ बघा. ओके, सीधे देखणे का, सीधी बात नो बकवास. हा, पुढचा मुद्दा बघा, पुढे कुठे गेलो आपण बघा. आता समजा एखादी वक्र असेल, आल्या बाबा गडबड झाली च्या मारी. आता माझ्याकडे काय आहे बाबा, ये ठिकाणी माझ्याकडे आहे बॉडी स्प्रे. लगेच मारतो. जास्त नको मारायला, जास्त वास आला की त्रास होतो. ओके, तर या ठिकाणी आपल्याकडे आहे ही एक वस्तू आहे, हा एक या ठिकाणी बाटली आहे बरं का.
आता याचा जर का मला या ठिकाणी याची जर मला ही व्यास मोजायचा असेल तर किंवा हा याचा या ठिकाणी हा वर्तुळ किती आहे बाबा याचा परिघ मोजायचा असेल तर तो कसा मोजणार? मग भावा मी दोरा घेणार, तो दोरा असा धरणार, इथपर्यंत आणणार, मग तो दोरा असा सरळ करणार आणि मग त्याची लांबी मोजणार. दोऱ्याच्या साह्याने भावा मला याची लांबी मोजता येऊ शकते. लांबी रुंदी ज्या काही मोजता येतात. ओके, म्हणजे बघा, चेंडू बरणीचा घेर किंवा वाकड्या रेषा मोजपट्टीच्या साह्याने मोजता येत नाहीत. त्यासाठी आधी दोरा वापरून ती लांबी घ्यावी आणि मग दोरा व पट्टी, दोऱ्याची लांबी पट्टीवरती मोजावी. विषय संपला. संदर्भ बिंदू म्हणजे काय? मोकळ्या मैदानात अंतर कुठून मोजायचं त्यासाठी एक स्थिर बिंदू निश्चित करावा लागतो. आता माझा मोकळं मैदान आहे आणि तुमच्या मास्तरांना तुम्हाला सरांना काय शिकवायचंय, सर तुम्हाला शिकणार आहे खो खो कसं खेळायचं हे शिकवणार आहे. मग खो खो साठी काय करावं लागतात? 2 खांब लागतात. मग पहिला एक खांब घेतला जातो संदर्भ बिंदू म्हणून ए, हा एक खांब, आणि मग दुसरा खांब कुठे घ्यायचा? तो याचा संदर्भ घेऊन घेतला जातो. इथून एक ठराविक जे काही अंतर असेल त्या अंतरावरती बाबा हा दुसरा खांब घ्यायचा. हा दुसरा जो खांब आहे तो कोणाच्या आधारावरती घेतलाय? या बिंदूच्या आधारावर घेतलाय. म्हणजे याला म्हणतात संदर्भ बिंदू. ओके, समजा खेळाचं मैदान, कबड्डीचं जरी मैदान आखायचं झालं तर इथे एक बिंदू घेतला, मग इथून लाईन मारली, मग इथून अशी, हा संदर्भ बिंदू असेल. जिथून सुरुवात केली जाते, जिच्या आधारावरती बाकी सगळ्या गोष्टींची रचना केली जाते, तो तुमचा झाला संदर्भ बिंदू. खो खोच्या मैदानाचं सांगितलं. चला पुढचा पॉइंट बघा. किंवा क्रिकेटच्या मैदानामध्ये जर का तुम्ही इथं स्टंप घेतला, 1-3 स्टंप भावड्याने लावले इथं गाण्याने, 1 2 3, आता पुढचे 3 स्टंप कुठं लावायचे? तर याच्या आधारावरती घ्यायला लागतं ना. इथून बाबा काय तुमचं 22 फूट वगैरे काय अंतर असेल ते आता मला नाही माहिती, मी नाही जात खेळायला. इथून जेवढं अंतर असेल ते, नाही तर इथं स्टंप लावलेत आणि पुढच्या कुठल्या तरी त्या तिकडच्या स्टेडियमच्या कुठल्या तरी टोकापासून अंतर घेता का? हा स्टंप घ्यायला नाही. या स्टंपचा आधार घेतला जातो हा दुसरा स्टंप लावायला. तर या स्टंपला त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता संदर्भ बिंदू, रेफरन्स पॉइंट त्याला आपण म्हणू शकतो. पुढचा पॉइंट आता बघा, तापमान, टेम्परेचर. भावा एक प्रयोग करायचा आहे. घरामध्ये घ्यायचे 3 भांडी. एक भांडं घ्यायचंय, फुल पाणी गरम करायचं 100 टेम्परेचर, 70-80 टेम्परेचर फुल पाणी गरम करा. आणि दुसरं पाणी घ्या. बघा हे जे पाणी आहे फुल गरम करा आणि दुसरं जे आहे भांडं, याच्यामध्ये काय करा? थंड पाणी घ्या. थंड पाणी, बरोबर. 2 भांडी घ्या वाटलंच तर. एका भांड्यामध्ये फुल पाणी गरम आणि एका भांड्यामध्ये थंड पाणी घ्या. घेतलं. आता काय करा? याच्यातली एक वाटी भरा, याच्यात वता. बरं, याच्यात काय पाणी नका घेऊ. याच्यातली एक वाटी घ्या, याच्यात वता, आणि याच्यातली एक वाटी घेऊन याच्यामध्ये वता. आता काय झालं? हे पाणी थंड जास्त, सगळ्यात थंड, त्याच्यापेक्षा हे थोडं गरम आणि त्याच्यापेक्षा जास्त गरम. समजला विषय? हे गरम पाणी. प्रयोग करा तुम्ही भावा, प्रयोग करतच नाही. शिक्षणाची म्हणजे ज्ञानाची पहिली पायरी प्रयोग. आता करा प्रयोग. ही व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच प्रयोग करा. फक्त जास्त गरम नका घेऊ हात भाजेपर्यंत. नाही तर जायचा, अगं बाई हात भाजला, हा हात भाजायचा जोरामध्ये आणि यायचं माझ्यावर नाव. ते युट्यूब वाला कोणतं तरी सर आहे, हा त्यांनी सांगितलं गरम पाणी घ्या. एवढं पण गरम नका घेऊ की हात भाजन. थोडंसं गार करून घ्या वाटलं, जास्त नका. 70 म्हणजे 50-60 टेम्परेचर पर्यंत घ्या. आपल्या हाताला सण होईल एवढं. नाही तर घ्यावं उकळतं पाणी, टाका ना हात त्याच्यामध्ये, सगळं माझ्यावर यायचं, माझ्यावरती कंप्लेंट व्हायची ना बाबा. असं काय करू नका. तर या ठिकाणी काय करा? पहिली गोष्ट, याच्यात गरम पाणी घ्या, याच्यामध्ये थंड पाणी घ्या. ओके, म्हणजे याच्यात गरम आणि याच्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी असेल ते. याच्यातून एक वाटी भरून याच्यात टाका, याच्यातली एक वाटी याच्यामध्ये टाका, किंवा याच्यातलं अर्ध पाणी याच्यात टाका, याच्यातलं याच्यात टाका. असं एक वाटी इथून एक वाटी याच्यात टाका. ओके, हे सगळ्यात थंड, हे गरम, हे त्याच्यापेक्षा गरम. आता दोन्ही हात जे आहेत भावा, दोन्ही हात बुडवा. एक उजवा हात बुडवा गरम पाण्यामध्ये, डावा हात बुडवा थंड पाण्यामध्ये, बरोबर. एक गरम पाण्यामध्ये नाही, उजव्या पाण्यामध्ये बुडवून ठेवा. मस्त, हा 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 मस्त वाटत दोन्हीकडे. आणि नंतर दोन्ही हात एकाच वेळी काढा आणि या मधल्या भांड्यामध्ये बुडवा. कसं वाटतंय बघा. या हाताला कसं वाटतंय, या हाताला कसं वाटतंय ते बघा. बरं का, लक्षात घ्या. या हाताला काय वाटतं आणि या हाताला काय वाटतं ते बघा. ऑब्झर्वेशन करा. काय होईल माहितीये का? हा जो गरम हात आहे ना, तो ह्याच्यात बुडवल्यावर तुम्हाला वाटेल अरे थंड आहे, आणि हा थंड हात याच्यामध्ये बुडवल्यावर तुम्हाला गरम वाटेल. म्हणजे जो गरम भांड्यामध्ये जो बुडवलेला तुमचा हात होता ना गरम भांड्यामध्ये, त्याला या मधल्या भांड्यात हात बुडवल्यावर ह्या हाताला थंड वाटेल आणि या हाताला गरम वाटेल. एकदा प्रयोग करून बघा तुम्ही. हा, नेमका प्रयोग करा, जरा ट्राय करा. हा, आता दोन्ही हात कोमट पाण्यामध्ये ठेवलं की चल बघा, उजव्या हाताला ते पाणी थंड आणि तेच पाणी डाव्या हाताला गरम वाटेल. ओके, म्हणजे या हाताला ते पाणी गरम वाटेल, या हाताला हे पाणी थंड वाटेल. जरा चेक करा. याचा अर्थ काय माहितीये का? की याला सापेक्ष संवेदना असं म्हणतो आपण, रिलेटिव्ह सेन्सेशन. केवळ स्पर्शाने अचूक तापमान आपल्याला कळत नाही. म्हणजे
हे तापमान एकच आहे. या हाताला वाटतंय गरम आणि या हाताला वाटतंय थंड. ऍक्च्युली दोघांना सारखं वाटलं पाहिजे की नाही, पण एकाला थंड आणि एकाला गरम वाटतंय. म्हणजे टेम्परेचर जे आहे ना, हे मोजत असताना अशा प्रकारे जर आपण टेम्परेचर मोजलं, कुठलंही हाताने मोजलं टेम्परेचर, अरे बाबा गरम आहे. आपण एखाद्या वस्तूला हात लावला, आपल्याला गरम वाटेल थोडासा. आणि जर तोच लहान मुलाने जर का हात लावला, तर त्याला तो जास्त गरम वाटेल. आपल्याला थोडासा नॉर्मल गरम वाटेल. लहान मुलाने जर त्या वस्तूला हात लावला, तर तो त्याला जास्त गरम वाटेल. म्हणजे ती सापेक्ष बदलत राहते. म्हणजे एखाद्याला वाटेल जास्त गरम आहे, एकाला वाटेल कमी गरम आहे. पण ते परफेक्ट कुणाला सांगता येणार नाही. तर याला आपण म्हणतो सापेक्ष संवेदना. आता गंमत काय होते, त्याचप्रमाणे आता तापमापीचा आपण एक विचार करूयात. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली, हा मुद्दा. ओके. आता आपण काय करू, हा तापमान व तापमापी. आता तापमापीचा जर तुम्ही विचार केला मित्रांनो, बघा घरामध्ये जर तुम्ही बघितलं, आजारी पडलात, तर आपण तापमापीच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या शरीराचं टेम्परेचर मोजता. त्या तापमापीमध्ये नेमकं काय असतं बघा, याच्यामध्ये काचेची नळी असते. त्या काचेच्या नळीमध्ये बघा बाहेरचं जाड आवरण असतं त्याच्यामध्ये, आणि आतमध्ये असते एक पोकळ नळी असते. अतिशय बारीक अशी पोकळ नळी असते. आणि इथं आतमध्ये काय असतं, फुगा असतो एक छोटासा, हा फुगा. आणि या फुग्यामध्ये काय असतंय, खालच्या टोकाला या फुग्यामध्ये काय असतंय, पारा असतो किंवा अल्कोहोल असतं. पारा असतो किंवा अल्कोहोल असतं. ओके. आणि कार्य कसं चालतं, तर द्रव्य नळीत ज्या खुणेपाशी स्थिर होते तेवढे त्या वस्तूचे तापमान. आता गंमत काय होते, हा जो पारा आहे, जर का तुम्ही त्याला पाण्यामध्ये बुडवला, तर तो प्रसरण पावतो. ज्यावेळेस तो गरम होतो, पारा गरम झाला की तो प्रसरण पावतो, म्हणजे त्याची आकारमान वाढतं. त्याचबरोबर अल्कोहोलचं सुद्धा आकारमान वाढतं. काय होतं, आकारमान त्याचं वाढतं. तर पारा जर का गरम झाला तर त्याचं आकारमान वाढतं, आणि आकारमान वाढल्यामुळे तो वर सरकतो. आणि तो ज्या बिंदूपर्यंत स्थिर राहील तेवढं त्या वस्तूचं तापमान. म्हणजे अशा पद्धतीने ही तापमापीची रचना असते. आता ह्या तापमापीचा जर विचार केला ना, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची तापमापे असणार आहेत. प्रकार बघा. पहिली गोष्ट, वैद्यकीय तापमापी आणि प्रयोगशाळेतील तापमापी, या दोन तापमापी वेगळ्या प्रकारच्या आहेत. वैद्यकीय तापमापी म्हणजे काय, माणसाच्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी आपण वैद्यकीय तापमापीचा उपयोग करतो. आणि प्रयोगशाळेतील तापमापी काय बाबा, पाणी, रसायन यांचं तापमान मोजण्यासाठी आपण प्रयोगशाळेतल्या तापमापीचा वापर करतो. मर्यादा काय माहितीये का, इथे आपण 35 ते 42 अंश पर्यंतच मानवी टेम्परेचर आपण इथं मोजतो. किती, 35 ते 42 डिग्री पर्यंतचं तापमान या तापमापीमध्ये आपल्याला मोजता येतं. ओके. हे डिग्रीमध्ये पण असतं, कधी कधी हे फॅरेनहाइटमध्ये सुद्धा डॉक्टर सांगतात आपल्याला. आणि इकडे बघा, इथं 0 ते 110 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असतं. कारण खूप थंड आणि खूप थंड आणि खूपच या ठिकाणी उकळत्या वस्तूंसाठी हे तापमान मोजण्याचं काम होतं. कारण रसायनं जी आहे, कधी कधी प्रयोगशाळेत काम करत असताना अतिशय कमी डिग्रीचं सुद्धा तापमान मोजावं लागतं, आणि बरीचशी रसायनं, पाणी उकळावं लागतं, उकळल्यानंतर प्रयोग करावे लागतात. तर ते किती टेम्परेचर झालं हे सुद्धा ओळखावं लागतं. त्याच्यामुळे प्रयोगशाळेमध्ये 0 ते 100 अंश 110 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान मोजणारी तापमापी असते. त्याच्यानंतर आधुनिक स्वरूप कसं, आजकाल पाऱ्याऐवजी डिजिटल तापमापी, डिजिटल डायरेक्ट डिजिटल आकडाच येतो, मोजायची गरज नाही, लावला की लगेच आकडा आला, तो आकडा येतो आपल्याला. आणि यात प्रामुख्याने पारा किंवा लाल अल्कोहोलचा वापर इथं केला जातो. याच्यामध्ये लक्षात घ्या, तापमान मोजत असताना अंश सेल्सिअसमध्ये, फॅरेनहाइटमध्ये आणि केल्विनमध्ये या 3 ठिकाणी मोजलं जातं. प्रयोगशाळेमध्ये जास्तीत जास्त केल्विनचा वापर होतो, आणि आपलं तापमान मोजण्यासाठी फॅरेनहाइट किंवा डिग्री सेल्सिअसचा आपण जास्त वापर केला जातो वैद्यकीय तापमापीमध्ये. चला आता पुढे बघा. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं, तापमापीमध्ये मधून तुम्हाला जर टेम्परेचर मोजायचं असेल जर प्रयोगशाळेमध्ये, तर तापमापी जी आहे ती नेहमी सरळ रेषेमध्ये ठेवायची, वाकडी तिकडी ठेवू नका, सरळ रेषेमध्ये ठेवा. तापमापीने जर तुम्हाला तापमान मोजायचं असेल तर ही अशी नका ठेवू, सरळ ठेवा. दुसरा मुद्दा, फुगा जो आहे, हा जो तुमचा फुगा असतो, तो फुगा भांड्याच्या तळाला किंवा बाजूच्या भिंतीला स्पर्श करणार नाही याची काळजी घ्या. आता पाण्याचं टेम्परेचर मोजायचं आहे किंवा कुठल्या रसायनाचं टेम्परेचर मोजायचं आहे, तर हा जो फुगा आहे तो फुगा खाली टेकला नाही पाहिजे, इथं बाजूला पण टेकला नाही पाहिजे, तो मध्ये त्या फुग्याला पाण्याच्या सगळ्या भागांचा स्पर्श झाला पाहिजे, या भांड्याचा नाही स्पर्श झाला पाहिजे, एवढं लक्षात घ्या, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने तापमान मोजता येईल. त्याच्यानंतर तापमापीतील द्रव्याची पातळी वाचताना ती बरोबर डोळ्यांच्या रेषेत असावी. द्रव्याची पातळी वाचताना द्रव्याची पातळी वाचताना ही जी आहे ही सरळ डोळ्यांच्या रेषेमध्ये धरली पाहिजे. तुम्ही तापमापीची पातळी मोजताना ती डोळ्याच्या रेषेत नाही, अशी वर धरली, खाली धरली तर परफेक्ट घेता नाही, सरळ डोळ्याच्या याच्यात धरावी. तर अशा पद्धतीने मित्रांनो या मुद्द्यांकडे आपल्याला बघता येऊ शकतं. आता पुढे बघा, एक शास्त्रज्ञांची ओळख, अण्णामणी
ह्या ज्या शास्त्रज्ञ आहेत या अतिशय महत्वाच्या आहेत. यांचा कार्यकाळ 1918 ते 2001च्या दरम्यान आहे. हवामान खात्यामध्ये म्हणजे हवामानाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं संशोधन यांनी केलं. बघा काय मुद्दा आहे यांचा, भारतीय हवामान महिला आहे त्या. हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या अनेक उपकरणांची त्यांनी रचना केली, स्वतः बनवली अनेक उपकरणं. पूर्वी काय बाबा, आपला जो देश आहे बाहेरच्या देशातून उपकरणं आणायचा आणि त्या बाहेरच्या देशातल्या उपकरणांवर आपण अवलंबून असायचं. पण ह्या ज्या काही आहेत अण्णामणी यांनी काय केलं, हवामानाचा अंदाज ओळखण्यासाठी स्वतःच अनेक वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे शोधली, बनवली. रेडिओ सोंडे हे जे काही त्यांनी उपकरण बनवलं त्याचा उपयोग काय होता माहिती का, उंचावरील वातावरणाचा दाब, म्हणजे वातावरणाचा दाब वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असतो. मग जास्त उंचीवर वातावरणाचा दाब, तापमान आणि आर्द्रता मोजणारं एक साधन त्यांनी तयार केलं की उंचावरचं जे काही वातावरण असेल त्याचा दाब, त्याचं तापमान आणि त्याची आर्द्रता किती असेल हे मोजणारं त्यांनी एक रेडिओ सोंडे नावाचं उपकरण तयार केलं. त्याचबरोबर त्यांच्या कार्यामुळे हवामान अंदाजासाठी भारताचे इतर देशांवरील अवलंबित्व, म्हणजे भारत आपल्या इतर देशांवरती अवलंबून असायचा, त्याचं जे अवलंबित्व आहे ते आपलं कमी झालं आणि आपण स्वावलंबी झालो म्हणायला काही हरकत नाहीये. निष्कर्ष काय, अचूक मापन देश चालवण्यासाठी किती महत्वाचं आहे हे याच्यामधून आपल्याला समजतं. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे जे प्रकरण बघितलेलं आहे याच्यामध्ये या काही महत्वाचे आपण मुद्दे बघितले. मापन म्हणजे काय, योग्य साधन वापरून केलेले अचूक मोजमाप. अप्रमाणित म्हणजे मापन म्हणजे काय, व्यक्तीनुसार बदलणारे मोजमाप. आणि संदर्भ बिंदू म्हणजे काय, अंतर मोजताना निश्चित केलेला स्थिर बिंदू. ओके, आणि इथं काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला या स्क्रीनवरती दिसतात, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय. ओके, आणखी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या संकल्पनेवरती चर्चा करू. पण पुढची व्हिडिओमध्ये आपण तिसरं जे प्रकरण आहे त्यावर चर्चा करू. पण पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आता चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि ही पीडीएफ तुम्हाला हवी असेल आणि त्याचबरोबर आणखी स्वाध्यायाची सुद्धा पीडीएफ मी बनवलेली आहे. दोन्ही नोट्स तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती मिळतील. तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि पहिल्या आणि या दुसऱ्या प्रकरणाच्या ज्या काही नोट्स आहेत त्या डाउनलोड करा आणि त्याचा अभ्यास करा. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.